नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र बुलेटिनच्या अगोदर एक मोठी बातमी. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर लाखोंची गर्दी पाहायला मिळाली आणि गर्दीमुळे धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांना अस्वस्थ देखील वाटू लागलं होतं. अस्वस्थ वाटू लागल्यानं मुंबईतील जीटी रुग्णालयामध्ये 9 जणांना दाखल करण्यात आलं. गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांनाही सौम्य लाठीमार करावा लागला. टीम इंडियाची ज्या वेळेला विजय मिरवणूक निघालेली होती त्यावेळेला लाखोंच्या संख्येनं क्रिकेट प्रेमी जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र यावेळेला ही तोबा गर्दी जर आपण पाहिली तर काही जणांना श्वसनाचा त्रास सुद्धा होऊ लागलेला होता. पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे एका मुलीला अक्षरशः भुवळ आलेली होती आणि त्या मुलीला एक पोलीस कर्मचारी जो आहे तो खांद्यावर घेऊन या ठिकाणाहून रस्ता काढताना या दृश्यांमध्ये कैद झालेला आहे, कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. तरुणी जी आहे ती बेशुद्ध पडलेली होती. मरीन ड्राईव्हवर तुफान गर्दी जी आहे ती काल संध्याकाळी पाहायला मिळाली. गर्दीमुळे धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. पोलिसांना या गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य असा लाठीचार्ज सुद्धा करावा लागला. ही 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. गर्दी खूप होती, खूप जास्तच गर्दी होती आणि जेव्हा बस आली तेव्हा अजूनच गर्दी वाढली. पाठच्यावाल्यांना दिसत नव्हतं म्हणून ते पाठचेवाले पुढे दाबायला कोशिश करत होते आणि जे बस जवळ होते ते पाठी आले तर त्याच्या मधोमध मी होतो आणि माझा ग्रुप पण होता. बट ते त्या साईडला गेले आणि मी एकटा राहिलो. तर मी दाबलो गेलो तर माझ्या घशात मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला. तर या मुलाची या ठिकाणी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात की नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं होतं. ज्या वेळेला बस आली त्यावेळेला मोठी गर्दी जी आहे ती झाली. आणखीन गर्दी जी आहे ती वाढलेली होती आणि परिणामी श्वास घ्यायला काही जणांना त्रास सुद्धा झालेला आहे.